नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे गव्हाच्या पिठापासून पाण्याचा थेंब न वापरता भन्नाट रेसिपी बनवायची आहे. 8-10 दिवस टिकणारी. त्यासाठी घेणार आहोत 1 वाटी दूध मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी गूळ. मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला गूळ आणि दूध फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि दूध एकजीव होतो आणि गुळाचे खडेसुद्धा राहत नाही. दुधामध्ये छान विरघळला जातो. आता ह्या टाईपमध्ये आपल्याला रेसिपी बनवायची आहे पौष्टिक. मिक्सरमध्ये गूळ घालून घेतला आहे आणि छान वितळलेला आहे. आता ह्या दुधापासून गव्हाच्या पिठापासून आपल्याला पौष्टिक रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी मी घेणार आहे 2-2.5 वाट्या पीठ. एवढं पुरेसं आहे 1 वाटी दूध आणि 1 वाटी गुळाला. जर तुम्हाला लागलं आणखीन तर घालू शकता गव्हाचं पीठ. त्यासाठी मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे त्या पदार्थाला चव तर येते, पण त्याचा कलरही सुंदर येतो आणि खायला अगदी खमंग असे लागतात. आणि गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ, मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध आणि गुळाचं पाणी. दूध आणि गूळ पाण्याचं तर थेंबही आपल्याला वापरायचा नाही आहे. आता गूळ आणि दूध घालून घेतलेलं आहे मिक्स केलेलं आणि पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी झटपट होते ही रेसिपी. आवडली तर खरंच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. आणि ह्यामध्ये काही बदल करायचा असला तोही कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवत जा, आपलं घरचं चॅनल असल्यास ह्या संबंधी. आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर छान आपण मळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही उरलं असेल त्यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला विसळून घ्यायचं आहे, म्हणजे खाली गुळ तळाशी बसलेला तो सुद्धा आपल्याला यूज होईल. गृहिणी म्हटलं का ह्या सगळ्या टिप्स किंवा असं फॉलो करतातच, कारण घरामध्ये काटकसर करणारी ही गृहिणीच असते. आता छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे पहा, ह्या पद्धतीत पीठ झालेलं आहे. आता 1-2 चमचे वरून तेल घालायचं आहे आणि पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ अजिबात चिकट वगैरे लागत नाही हाताला. गूळ असल्यामुळे थोडा चिकटपणा येतो आपल्या पिठाला. झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं, म्हणजे आपलं गूळ आणि दूध छान पिठामध्ये मिक्स होतं आणि त्याचा आरोमा त्याच्यात छानच उतरतो. आता आपल्याला ओटा साफ करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि पिठाचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याआधी मी थोडंसं आणखीन मळून घेते पीठ आणि नंतर आपण गोळे करून घेऊ. जसं तुम्हाला पीठ लाटता येईल तसे गोळे करा तुम्ही, मोठे छोटे असे त्याप्रमाणेच करून घ्यायचे आहेत आपल्याला. मी ह्या पिठाचे 2-4च गोळे करणार आहेत. ह्या पद्धतीत मोठे मोठे करून घेणार आहेत आणि लाटून घेऊन त्यावर थोडंसं आपल्याला सुकं पीठ भुरभुरायचं आहे, म्हणजे सरासर लाटता येतं. आपल्याला बनवायच्या आहेत गव्हाच्या पिठाच्या कापण्या. कोणताही
ऋतू असो, ह्या कापण्या तुम्ही मुलांना नक्कीच खायला देऊ शकता, टिफिनला देऊ शकता किंवा छोट्या मोठ्या भुकेलासुद्धा ह्या कापण्या आपल्याला पौष्टिक म्हणून रेसिपी आहे. मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा कोणताही पदार्थ हेल्दीच असतो मुलांसाठी. आता थोडी पोळी आपली लाटल्यानंतर त्यावर आपल्याला घालायचं आहे तीळ. तीळसुद्धा आपल्या शरीरासाठी किंवा गुडघ्यांसाठी, जॉईंटसाठी खूप उपयोगी पदार्थ आहे. नेहमीच तिळाचा उपयोग रेसिपीमध्ये करत जा, म्हणजे आपल्या शरीरात कोणत्याही मार्फत आपलं तीळ पोटात जाईल. आता तीळ लावल्यानंतर छान परत आपण लाटून घ्यायचं आहे. ही चपाती अगदी पातळ लाटायची नाही, थोडीशी आपण चपातीपेक्षा थोडी पातळ लाटायची आहे. आता दुसराही गोळा मी घेतलेला आहे, त्याचप्रमाणे लाटून घेणार आहे. आता आपल्याला कापण्या करून घ्यायच्या आहेत सुरीच्या साहाय्याने. तुमच्याकडे जर कापण्याची ती फिरकी असेल त्यानेसुद्धा करू शकता, म्हणजे त्याने डिझाईनसुद्धा येते. छान छोट्या मोठ्या तुम्हाला आवडेल अशा कापण्या करा. चौकोनी करा, त्रिकोणी करा, तुमच्या आवडीप्रमाणे. मी थोड्या त्रिकोणी करणार आहे, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात. मुलांना तर खूपच आवडतात. तुम्ही पाहत असाल अजिबात खाली पीठ चिटकत नाही आहे, म्हणजे आपल्या कापण्या उचलायलासुद्धा भारी जाणार नाही, चिटकणार नाही खाली. झालेलं आहे कापून आणि आपण काढून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या एका ह्याच्यावरती आणि तळून घ्यायच्या आहेत. तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं पीठ घालून पहा. जर पटकन वर आलं तर समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे. आणि थोड्या थोड्या कापण्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटत असेल कापण्या एकमेकाला चिटकतील, अजिबात चिटकणार नाही. सुटसुटीत तेलात सुटून जातील, तुम्ही असं झाऱ्याने हलवत राहिले तर. आणि छान हळूहळू हलवा, व्यवस्थित हलवत राहा, म्हणजे कलरही सुंदर येतो आणि सगळ्या बाजूने खमंग कुरकुरीत होतात. कलर थोडासा छान आल्यानंतर खरपूस तळल्यानंतरच काढायचे आहेत, म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा आपल्याला दाताखाली आला का खूप सुंदर लागतात ह्या कापण्या. अगदी भन्नाट रेसिपी आहे, 10-15 मिनटात होणारी. हे पहा, आपल्या कापण्यांना छान कलर आलेला आहे आणि कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे. तुम्ही ह्या कापण्या एकदा बनवल्या, जास्त बनवत असाल तर नक्कीच महिनाभर टिकतील. आणि थोड्या जर तुम्हाला बनवायच्या असतील 8-15 दिवसाच्या, त्याही बनवू शकता. तुमच्यावरती आहे किती बनवायचं ते. मी ह्या थोड्याशाच बनवलेल्या आहेत मुलांसाठी पटकन खायला. तुम्हीही करा, आवडल्या तर नक्कीच कमेंट करा. आणि ह्यामध्ये काय बदल करायचा असेल, तुमच्याकडे आणखीन काही ह्यामध्ये घालतात ते सुद्धा सांगा. कारण मी तुम्हाला सांगायचं विसरलेली आहे, वेलची पूड आणि जायफळ किंवा सुंठपूडसुद्धा घाला, त्यानेसुद्धा स्वाद अप्रतिमच येतो. झालेल्या आहे आपल्या कापण्या तळून, सुंदर कलर आलेला आहे आणि तीळसुद्धा छान दिसत आहेत त्याच्यावरती. नक्कीच करून पहा, आवडेल तुम्हाला. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी चहाबरोबर खा, अशाच खा, प्रवासाला
गेलात तिकडेही घेऊन जाऊ शकता. अशी आपली रेसिपी झालेली आहे. परत एकदा सांगते, तुम्हाला आवडल्यास रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी कटकनी तुटका मोडतो याचा अर्थ आपल्या शंकरपाळ्या किंवा कापण्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत.